पहिले तर आपलं असं होतं की बॅगाच घेऊन गुहेमध्ये राहायचं, अर्थात त्यावेळेला कमी साधक आहे. आता एवढे साधक मावणार पण नाही, पण तसं तुम्ही कुठेही राहायला तयार आहे. पण हा बरोबर आहे. त्याच्यासाठी म्हणजे आत्ताच जर उदाहरण पाहिलं हा, कोणी जागा कशी काय नाही काहीच पाहिलं नाही. प्रत्येकाला योग निद्रा फक्त करायची होती. आणि मेन हे आहे, बरोबर आहे, मेन हे आहे की सगळेजण थकतायत. हा पण त्यांना साधी सिंपल एक टेक्निक जी तुम्ही बघा, योग निद्रेच्या अगोदर आणि आता योग निद्रा झाल्याच्या नंतर, डोंगर चढण्यापूर्वी तुम्ही जेवढे रिलॅक्स होते त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, कारण तुम्हाला आता मनात असं डोळ्यात दिसतंय की आता माऊली डोळे उघडले ना आता की काही खायला वेळ द्या, देणार नाही आहे. पण आता तुम्हाला झालाच किती वेळ, 2 तास, 12 पण नाही वाजले तर चेहऱ्यावरती वाजले. तर हा जो कम्फर्ट नसणं आहे ना, या कम्फर्ट नसण्यामध्ये जे लोक कम्फर्टेबल राहतात ते लोक कुठेही काही गेले तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल कमी होत नाही. आणि आपले ज्ञानयोगाचे सगळे साधक, हा बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचं एकच आहे, या 3 दिवसामध्ये जर हे तुम्ही वापरलं तर तुमचा तक्रारीचा जो मोड असतो ना प्रत्येकाविषयीचा, तो तक्रारीचा मोडच निघून जातो. आणि असंही आपण जर, तुम्ही बघा आता डोंगर चढायचा होता, तुम्ही किती जरी तक्रार केली तर चढावं लागणारच. आता बापरे, आता किती उतरायचं, कसं, नको उतरू, मग थांब इथं. काळ्या पाण्याची शिक्षा. मग जेव्हा आपल्याकडे पर्यायच नसतो तेव्हा आपण एक एक पाऊल टाकतो. जसं या खालच्या स्टेपला बघा, तिथं असं वाटतं बापरे आता नको, पण जसं आपण थोडंसं यायला लागलो की एक 12 ते 13 मिनिटात वरती येऊन पण गेलो. जेव्हा जेव्हा असं वाटतं, आणि जर आपण एकटे असलो असतो ना, मे बी सोडून दिलं असतं. तर हा कंप्लेंट मोड जर आपला गेला, स्वतःविषयी, शेजारच्या विषयी, घरच्या विषयी, ह्याच्याविषयी, त्याच्याविषयी, परिस्थितीविषयी, जीवनाविषयीचा कंप्लेंट मोड जर गेला, आणि जिथे आहे तिथे जर तुम्ही रिलॅक्स राहिलात, ॲक्सेप्ट केलं आणि एन्जॉय केलं, ॲक्सेप्ट आणि एन्जॉय, किती मस्त होईल. म्हणजे समजा घरामध्ये किरकिर असेल चालू, ही अशी तो तसा, तर ज्यांच्या लग्नाला 30, 40, 50 वर्ष झाले त्यांनाही विचारा की ती किंवा तो बदलला का, स्वभाव बदलला का. बदलणारच नाहीये, ते बदलूच शकत नाही. तर कंप्लेंट कशाला करायची, ऍक्सेप्ट करा. उलट जेव्हा तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करता, कंप्लेंट करताना तुम्ही निरीक्षण करा, तुमचं डोकं खराब होतं. ते असंच आहे, हेच पदरी पडलेलं आहे. आणि मी तर म्हणतो याच्याही पेक्षा पुढे जाऊन तुम्ही तुमचं काम करा, ते त्यांचं काम करतील, आपण आपलं रिलॅक्स राहू, आपण आपला प्रवास असा एन्जॉय करायचा. कशाला टेन्शन घेण्यासाठी आले का उद्या फटकन मेले, कोणाचं काय राहणार आहे सांगा. जे लोक म्हणत होते परवाच्या दिवशी की दादा गेले 48 तासाच्या आत तर त्यांचे सौभाग्यवती उपमुख्यमंत्री झाल्या सुद्धा. मग कुणाला काय सांगा ना. माझ्या वाचून कसं होईल, तुझ्या वाचूनच चांगलं होणार. तू वाचूच नको, तुला
वाचायचं तर स्वतःचा चेहरा वाच फक्त. हॅलो. त्याच्यामुळे कृपा करून जोपर्यंत जिवंत आहात ना मंडळी, तोपर्यंत निदान ज्ञानयोगाच्या साधकाने कुठलीच तक्रारच नाही करायची. सगळ्यात महत्वाचं, जी कुठली तक्रार, जे लोक तक्रार करतात ना, जे लोक काळजी करतायत ना, तर त्यांचे चेहरेच तुम्ही बघा फक्त कसे असतात तक्रार करणारे. हमाल तीनच लोक असतात ना की जे ओझ उचलतात. एक हमाल, एक गाढव आणि एक नवरा. मंडळी, जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी तक्रार करावीशी वाटेल, तेव्हा तेव्हा स्वतःला सांगायचं की "ए भाऊ, किती वाजले बघा, 143 143. बायको अशी का वागते, नवरा असा का वागतो, हे किल्ला एवढा उंचच का बरे. या सगळ्या ट्रेकिंग मध्ये मला एक सूर्यवन गुरुजींनी एकच लक्षात राहणार आहे, वचित्य रुची. माऊली एकदा त्यांनाच बोल. डॉक्टर वशिष्ठ मिलिए हर शनिवार शाम 4 बजे. शाम 4 बजे न्यू भाजी मंडी के पीछे मोहन टॉकीज के बाजू में. जय गुरुदेव. ऐका 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 ऐका, गमतीचा भाग जो होता, त्यांनी एवढी सुंदर माहिती दिली आपल्याला, त्याच्याबद्दल आपण डॉक्टर साहेबांचे धन्यवाद देऊया. तसंच भाजवत नाही पण मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही ज्याची ज्याची चिंता करता, जीवनाची चिंता, बायकोची चिंता, नवऱ्याची चिंता, वाढणाऱ्या ढेरीची चिंता, जॉबची चिंता, वचित्याची डॉक्टर वचित्त काकडे.
सगळ्यात जास्त खुश कोण झालेलं माहितीये का? त्याचा मोठा भाऊ. कारण 2 दिवसापासून त्यांनी लय खेचली होती. जाऊ द्या. तुम्हाला हे सांगतोय की जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठली चिंता वाटेल ना, तेव्हा तसं स्वतःला एक श्वास घ्यायचा आणि असं सांगायचं की अरे मी आयुष्यभर जगतोच आहे का फक्त चिंताच करत बसलेलो? मी स्वतः बदललोय की समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करतो? आणि दुसऱ्याची केलेली चिंता ही स्वतःवर केलेली हिंसा आहे. बघून घ्या तुम्ही. म्हणजे खोटं वाटलं तुम्हाला, तुम्ही रामगुरुजींना विचारून घ्या. लग्न होऊन भाऊचं नाही 48 दिवस झाले, पण 48 दिवसामध्ये 4.8 किलो वजन कमी झालं, तिकडे 5.8 किलो वाढलं. आहे की नाही? म्हणजे ज्याची आपण चिंता करतो तो माणूस तर बदलत नाही, पण आपण आतमधून झिजत जातो की नाही विचार करा. हॅलो, चिंता करून कुठलीच गोष्ट होत नाही, बदलत नाही. त्यापेक्षा मस्त रिलॅक्स राहायचं. कंप्लेंट मोड आयुष्यातला जो आहे ना तो काढून टाकायचा आणि टेन्शन फ्री राहायचं. आणि जर तुम्हाला कुणाबद्दल तक्रार असेलच आणि ज्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ की हा असा वागतो, याने असं केलं, हा असाच का वागतो आणि किंवा हा असा का बरं वागत नाही, तर त्याच्यामुळे तुम्ही जेवढे अस्वस्थ आहेत तर ज्याची तुम्ही चिंता करतायत ती अस्वस्थ आहे का बघा? ते जास्त रिलॅक्स आहे. त्याचं स्वास्थ्य वाढतंय चांगलंच. त्याच्यामुळे जे आपल्या हातात नाही मंडळी ते सोडून द्यायचं. दुसऱ्याची चिंता करायची नाही. आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण करू शकत नाही असं वाटतं त्या गोष्टी होतील की नाही विचार न करता डायरेक्टली सुरू करायच्या. जसं इथे आपण आलो, जसं 4 दिवसापासून आपण प्रत्येक गड पूर्ण केला. आपल्याकडे तुम्ही बघा, वय वर्ष 80 पासून तर 1.5 वर्षापर्यंतचे मेंबर आहेत, पण ते फक्त एकाच गोष्टीमुळे आरामात येत आहेत. म्हणजे ज्या आजी जिने चढू शकत नव्हत्या त्या सुद्धा 3 दिवसापासून, ते आजोबा म्हटले की राग येतो त्यांना, पण ते सुद्धा एका वेगामध्ये हळू चालतायत बघा. मग आली तिकडून यंग मॅन जेलमधून बाहेर आले. तर बघा मंडळी, जय गुरुदेव. कॅलेंडर म्हणाले, पण तुमच्या जीवनाचं सिलेंडर येते आहे की नाही? तर तुम्ही ज्याची चिंता करता ते कधी बदलत नसतं. जो चिंता करतो तो बदलून जातो, तो संपून जातो. चिंता झिजवते आपल्याला मंडळी. त्याच्यामुळे कुठली चिंता न करता छान राहायचं. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं थकल्यासारखं वाटलं, योग निद्रा केली, तसं स्वतःच्या श्वासाला बघायचं, विचारायचं की जगणं महत्त्वाचं आहे की चिंता करणं महत्त्वाचं? चिंता करणं म्हणजे व्यर्थ आहे. त्याच्यामुळे बिनधास्त राहा. हे 4 दिवस असे आपले जसे ट्रेकिंगचे आहेत तसे यायलाच पाहिजे. रोजच्या आपल्या एसीच्या घरात राहणं, एसी कारमधून फिरणं, घरामध्ये मालक म्हणून राहणं, घरामध्ये कम्फर्ट झोनमध्ये राहणं आणि मग त्याच्यात म्हणायचं वास मी खूप छान आहे आणि रोग वाढवून घ्यायचे. तर जेव्हा त्या कम्फर्ट झोनमधून तुम्ही बाहेर येता आणि अशा ठिकाणी राहता, तुम्ही बघा प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन आणि अचानक ठरतं. साहजिक अंकांचा वाडा
बघायला चला 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 चला, वेळेवरती कळतं तुम्हाला की रस्ता खराब आहे. मुळात तो रस्ता खराबच नव्हता. पण मी तुम्हाला तसं का सांगितलं, कारण जर तुम्ही तिकडे गेले असते तर पुढं 48 मिनिट दाखवत होते, गाड्यांची झाली असते ट्रॅफिक जाम आणि यायला वाजले असते 10. तर जेवण कधी केलं असतं आणि काय कधी केलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही किती वाजता झोपले पाहिजे आणि उद्या कुठे जायचं याचं डोक्यात माझे नियोजन सुरू असतं. जर मी तुम्हाला तसं सांगितलं नसतं तर अर्ध्या लोकांनी डोकंच लावलं असतं आणि अर्ध्या लोकांना कदाचित असं वाटलंही असेल यांचं नियोजन करता येत नाही का यांना, तर पुढच्या ट्रेकचं नियोजन मी तुम्हाला देतो. जे काही सुरू आहे तेच बेस्ट नियोजन आहे. तुम्ही बघा, आजचा हा प्रवास कोणी विसरू शकत नाही आणि याच्या अगोदरही तुम्ही 1000 वेळेला वासोट्याला आलेला असाल, पण आपलं सोबत येणं, योग निद्रा करणं, नुसतं बसणं, आपण काही किल्ला चढून परत जाण्यासाठी आलेलो नाही. आपण इथं बसण्यासाठी आलेलो आहे, आपण गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे, आपण चालण्यासाठी आपण आलेलो आहे, आपण लहान बनण्यासाठी आलेलो आहे. कधी कधी तुम्ही बघा, आपण नुसताच फडफड 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 करत राहतो, थकून जातो. पण काही जे राजा पक्षी असतात ना, ते बस नुसते दोन्ही पंख असे केलेले असतात आणि त्या वाऱ्याच्या तालावरती ते बरोबर असे स्थिर असतात. असं गरुडासारखं राहायला पाहिजे, असं घारीसारखं राहायला पाहिजे. तुम्ही नुसतंच फडफड करता, पोहोचत कुठेच नाही. आहे की नाही मंडळी, सांगा. आणि घाई 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 केली ते आपण काय करतो हेच आपल्याला कळत नाही. त्या सायलीताईला ठाण्याला जायचं होतं म्हणून आपल्या ऋतुजाताई आणि प्रियाताई सोडायला गेले. त्यांना गप्पा मारत एवढे बसले की प्लॅटफॉर्मवरतीच दागिन्यांच्या गप्पा होत्या. ट्रेन कधी सुरू झाली त्यांना कळालं पण नाही. घाई घाई नाही, चढ 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 ट्रेन सुरू झाली, ट्रेन सुरू झाली, ट्रेन सुरू झाली. सगळ्यांनी केलं, घाई घाईने चढले. ट्रेन पुढे गेल्यावर कळालं सायली प्लॅटफॉर्मवरती दोघी रेल्वे दोघे ठाण्याला. दोघी पोहोचल्या ठाण्याला, ती आली परत. बरोबर, सूर्यवान गुरुजी, राम गुरुजी खुश, पंडित गुरुजी नाराज. जोक कळाला यांना आता. जेव्हा जेव्हा मन अस्थिर असतं ना मंडळी, ऐकतायत का, जेव्हा जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा तेव्हा तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. तेव्हा तेव्हा तुम्ही गोंधळात राहता. आणि जेव्हा मन गोंधळतं तेव्हा सगळं आतमध्ये उलथापालत होतं. आता इथे डोंगर चढताना करा ना चिंता घरची. तुम्ही बघा ना, श्वास फुललेला आहे, अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. जो स्वतःला लई ट्रेकर समजतो त्याची सुद्धा हीच हालत होती. पण ते जे घामाच्या धारा वाहणं होतं ना, शरीरातून घाण बाहेर टाकण्याचे मार्ग तरी आहेत कुठले? संडासद्वारे, शीद्वारे आणि सूद्वारे, नाकाद्वारे, तोंडाद्वारे आणि घामाद्वारे. तर जी घाण यनी आणि यनी निघत नाही आतमध्ये बसलेली सगळी, ती अशा ट्रेकिंगने, ती अशा व्यायामाने, ती अशा डोंगर चढण्याने, ती या निसर्गात, या हवेमध्ये, आणि तो जो घाम येतोय ना, आणि तरी सुद्धा तुम्ही शांत असतात. डोंगर चढतायत, डोंगर चढतात. आणि तुम्ही का चढतायत? आपण सगळेजण सोबत आहे म्हणून चढतो. तर किती घाण शरीराची आणि मनाची निघून गेली असेल तुम्ही विचार करा. पण कुठलीच ट्रेकिंग सोडायची नाही, कुठलाच डोंगर सोडायचा नाही आणि स्वतःला कमी समजायचं नाही. जर बांगर काकू चढू शकतात, जर आपले बाकीचे सगळे साधक चढू शकतात, जे कुठेच म्हणजे काही साधक जर तुम्ही बघितले तर जे जिना चढू शकत नाही ते साधक जर हे 3 दिवस करू शकतात, तर या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. तर बघा, आहे की फक्त खूप पुढचा विचार करायचा नाही,
खूप पुढचा विचार करायचा नाही, एन्जॉय करायचं, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं. आता जे 28 तारखेचं निसर्गोपचार शिबिर आहे, आता ऑलरेडी अर्ज शुद्ध झालेलं आहे. 28 फेब्रुवारी आणि 4 सुट्ट्याच आहेत बघा, 3 सुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये. 28 तारखेला सुट्टी आहे, 1 तारखेला मला वाटतं सुट्टी काढावी लागेल, 2 तारखेला होळी आहे आणि 3 तारखेला धुलीवंदन आहे. शनिवार रविवारच आहे त्याच्यामध्ये. तर होळी 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 काय होळी होळी करता तुम्ही? तुम्हाला जशी पाहिजे तशी होळी आपण चैतन्यवनात करू. उलट सगळी छान होळी होईल, सर्वांनी या. आणि जसं काल काही साधकांना असं वाटलं की आम्ही गेलेलो आहे बा डोंगरावर, डोंगरावर, तसं आम्ही निसर्गोपचार शिबिर केलेलं आहे. ते काही त्याच्यासाठी नसतं, ते सोबत राहण्यासाठी असतं मंडळ. तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठे या पब्लिकला घेऊन तुम्ही सगळं करून दाखवा. श्वास एवढा वाढला, धाप एवढी वाढली, अँजिओप्लास्टी झालेली लोक आहेत, बायपास सर्जरी झालेली लोक आहेत, वेगवेगळे दुखणे असलेले लोक आहेत, पण तरीसुद्धा इथं कोणाला काहीच होत नाही. आणि मजा बघा ना, म्हणजे कधी आपण आलो असतो. काही साधक तर असे आहेत की ते माऊलीने जिथं नेलं त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठे जातच नाही, तिथेच फक्त त्यांचं तेच ट्रीप असते त्यांची शक्यतो बऱ्याच. तर किती आजचा जो प्रवास होता बोटींचा, डोंगर, एक वेगळा आनंद होता बघा, किती छान. आणि असं फक्त सगळ्या बोटी आपल्याच, हा आनंद वेगळा आहे, हा दृष्टिकोन एक वेगळा आहे. बोटीत जेवण आयुष्यात कधी केलं नसतं. आणि सोय बघा ना किती, पोळी, धपाटे, भाजी, सगळं मस्तपैकी. तुम्हाला किती वाजता तयार होतं ते बघा तुम्ही. बघा काल कोणीतरी एक जण मला सांगत होतं की एकच दिवस ते इथे आले होते, त्याची 2000 रुपये फीस घेतली होती. इथं तुम्हाला काय घेतलं? काहीच नाही. तुमचे सगळं तुमच्यासाठी आहे बघा, सेवेसाठी. तर हे जे प्रेम आहे ना आपलं ज्ञानयोगाचं, म्हणून तर 50 देशांमध्ये आपलं ज्ञानयोग पोहोचलाच कसं काय? मी तर कुठे गेलो नाही, पण 50 देशातले लोक कसं काय जोडलेले? काल मला एक फोन आला अमेरिकेच्या एका ताईचा, घरात काहीतरी प्रॉब्लेम होता. तर तो प्रॉब्लेम ती ताई तिच्या आईबाबांना पण सांगू शकत नव्हती, ती कुणालाच सांगू शकत नव्हती. मन मोकळं करायचं होतं कुठेतरी, आणि त्या क्षणाला काय करायचं सुचत नव्हतं. ते म्हणे मला जीव द्यावा असं वाटतो. अमेरिका, मी इथे, ट्रेकिंग सुरू. आणि ते चालू कुठे होतं? जिथे ओम नमः शिवाय आपण ध्यान घेतलं तिथं मी खाली मेसेज करत होतो, तिला थोडंसं बोलत होतो. तर फक्त थोड्या वेळ बोललो आणि तिचा जो विचार होता जीव द्यायचा, बस काही शब्द मी तिला बोललो, काही मेसेज केले. थांब म्हटलं 2-3 दिवस, जरा रिलॅक्स हो, टेन्शन घेऊ नको. आणि ती तिथे रिलॅक्स झाली. प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेला नाही आहे, पण रिलॅक्स झाल्याच्या नंतर ती पुढं तर जाऊ शकते. पण ज्ञानयोग कसं काय पोहोचलं इथपर्यंत तुम्ही बघा, तुम्ही कसे पोहोचले इथपर्यंत. तर ही खूप मोठी ऊर्जा आहे. तुम्ही नुसतं या वातावरणात राहणं, तुम्ही नुसतं या ज्ञानयोगात राहणं, तुम्ही नुसतं चैतन्यवनात येणं, आणि तुम्ही फक्त एवढं आतमधून फील करणं, म्हणजे हे असं नुसतं सांगून नाही, तुमच्या आतमधून हे तुमची आतमधून असं फील झालं पाहिजे. जसं इथं बसल्यावर थंडगार वारा लागतो ना, तसं आतमधून असं ते वाऱ्यासारखं असं फील होत राहायला पाहिजे की मी ज्ञानयोगात साधक आहे ना, तर माझं चांगलं होणार, माझ्या घरच्यांचं चांगलं होणार, असं फील व्हायला पाहिजे. असं तोंडाने बोलून नाही. आज तुमचं लेकरू, तुमची पोरगी, तुमचा मुलगा, तुम्ही स्वतः, तुमची बायको, तुमचं घर, तुमचा बिझनेस, तुमचा व्यवसाय, तुम्ही प्रयोग करून बघा. तुमचा विश्वास असेल किंवा नसेल, आणि आज तुम्हाला असं वाटतं की आता चांगलं होऊच शकत नाही आणि मनात भीती वाटते. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त इतकं स्वतःला सांगा की आता माऊलीने सांगितलं ना चांगलं होणार. तुम्ही डोळ्यासमोर चित्र बघा की कसं कसं चांगलं होणार, आणि तुम्ही बघा ते छान होतं का नाही होत. 2 महिन्याच्या आत तुम्ही स्वतःहून मला सांगताल की छान होतं. कसं होईल, काय करायचं, केव्हा होईल, खबर होईल, असं कसं काय होऊ शकतं, हे विचार तुम्ही करा. मी सांगतो होणार तर होणार.
पण ते तुमच्या आतून तितकं यायला पाहिजे. आणि एकदा नाही, ज्यावेळेस एवढ्या सगळ्या लोकांना मी ट्रेकिंगला घेऊन येतो, लोक मला म्हणतात की 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला कसं नेत आहे, 75 वर्षाच्या आजीला कसं नेत आहे, 1.5 वर्षाच्या पोरीला कसं नेत आहे, लहान लहान बाळांना तुम्ही कसं नेत आहे. मी त्यांना एकच सांगतो, मी कुठे नेतोय, त्यांनीच आणलंय मला. हे प्रेमच असं आहे की ते प्रेम घेऊन येत आहे आपल्याला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, इतक्या गावाचे एकत्र, पण सगळ्यांचे चेहरे ज्ञानयोगा साधक जर ओळखायचे असतील तर जे दिसायला येडे आहेत, जे कुठल्याही गोष्टी हसत खेळत करतायत, पण जे आतून खूप समाधानी आहेत, ज्याच्या मनात कुठली तक्रारच नाहीये, आणि कितीही काळोखी रात्र असेल, टेन्शन असेल, तणाव असेल, तरी सुद्धा ज्याच्या मनामध्ये एक आशेचं किरण आहे की होईल सगळं चांगलं, आणि तो एक एक पाऊल टाकत राहतो, तो ज्ञानयोगाचा साधक आहे. तो ओळखण्याची गरज नाही, त्याचे डोळेच काहीतरी वेगळे सांगतात. त्याच्यामुळे तुम्ही जे इथं आपण आलो, तर का ट्रेकिंगला यायचं, त्या कम्फर्ट झोन सोडून राहण्यासाठी ट्रेकिंगला यायचं. कशामुळे ट्रेकिंगला यायचं, तर सगळे एकत्र असताना कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त वेळ समाधानी राहण्यासाठी ट्रेकिंगला यायचं. ट्रेकिंगला काय यायचं, स्वतःची क्षमता टेस्ट करण्यासाठी यायचं. ट्रेकिंगला काय यायचं, ही माती अंगाला लागली पाहिजे म्हणून यायचं. हे गवतात झोपायला मिळतं म्हणून यायचं, योगनिद्रा करायला मिळते म्हणून यायचं, ही माहिती मिळते म्हणून यायचं, महाराजांच्या राज्यातला हा किल्ला आहे म्हणून यायचं. आहे की नाही? महाराज इथं येऊ किंवा न येऊ, इथं तुम्ही इथे आलात याचा अर्थ हे जे दगड आहेत, हे दगड, ही माती, ही हवा, इथलं आकाश, ही झाडं, यांचं आणि तुमचं काहीतरी नातं, यांनी तुम्हाला बोलवून घेतलं म्हणून यायचं. आणि काय यायचं, तर ते काय यायचं हे विचार न करता बस ये म्हटलं यायचं, बाकी विचार करायचा नाही. कशासाठीच नाही, कारण नाही, आहे कार्यक्रम आहे. आणि तुमच्यापैकी बहुतेक असेच आलेले आहेत ना, कोणत्या किल्ल्यावर नेणार, कुठे जायचं आहे, कसं, यांना घेणे त्यांना नाही, त्यांचं एकच आहे, डोकं लावलं नाही. माऊली म्हणतात ना, सोबत राहायचं म्हणून. तर आम्ही काही येऊ शकत नाही, पण सगळ्यांना सोबत राहण्यातला एक वेगळा आनंद आहे. म्हणजे इतक्या गाड्या सोबतच चालायची माझं. एवढ्या गाड्या आज कशा दिसत होत्या, इतक्या गाड्या सोबत, एवढा पंतप्रधानाचा पण ताफा नाही तुम्ही एकदा विचार करा, जगातल्या हा, ते बकेटवाले तुम्हीच होते वाटतं. नाही नाही, खरंच आहे. आणि इथे तुमचाच अनुभव नाही येत नाही, खूप जण, अजून 2-3 जण होते, त्यांनी पण हेच सांगितलं होतं. आणि तुम्ही बघा ना, आपल्या किरणताई कुठे गेल्या, किरणताई उभं राहू शकता का, एकदा तुमचा 2 मिनिटाचा अनुभव सांगा बरं. वा, तुम्ही बघा, तुम्ही लखनौवरून 6 महिन्याने येणार होता ना, मग कसं काय आलं लवकर? थंडी वाढली होती तिकडे आणि ट्रेक करायचा होता. अच्छा, काय काय प्रगती सांगा बरं. तुमचा कालचा अनुभव सांगा ना एकदा, मग आपण निघूयात. काल मी 2.5 वर्षानंतर पळाले होते वरून, आणि मलाही नव्हतं समज, गुरुजी मला मागे खेचत होते मला पळायला. गुरुजींचाच अनुभव घ्यावा माऊलीजी, मी नाही सांगू शकत शब्दात. 2.5 वर्षापूर्वी ताईंना GBS झालेला होता, त्याच्यामुळे त्यांचं शरीर असं जड पडून गेलेलं होतं. डॉक्टर म्हणाले होते की बाई ठीक होत नाही. आणि 2.5 वर्षाच्या नंतर काल पहिल्यांदा त्या पळाल्या माझ्यासोबत. आपल्या, मी तर पुढं होतो, मागं होतो, पण त्यांना एवढा आनंद झाला की 2.5, म्हणजे हे ज्याला चालू शकत जो नाही, आता सुद्धा पायाला बांधलेलं आहे,
पण तरी सुद्धा त्यांची जी जिद्द आहे ना ती तुम्ही बघा. आणि ही ज्ञानयोगाची शक्ती आहे की त्या किल्ला चढून इथपर्यंत आल्या आणि त्याच्यासोबतच ती छोटी पिल्लू बघा. ही जिद्द माझी नाहीये. ज्यावेळेस ठरवलं होतं ना लखनौला गेले तेव्हाच म्हटलं होतं की माऊलीजी घेऊन जाणार आहेत मला, मी येणार नाहीये. मोहनगडला पण तुम्ही चढवलं होतं आणि आता काल पण म्हटलं यांना चढते का नाही चढते का, तुम्ही म्हटलं हळूहळू ये. मी म्हटलं ठीक आहे, माऊलीजी म्हटलेत ना हळूहळू ये, ठीक आहे आपण हळूहळू जाऊ. वा. आणि येताना मला पळवत आणलं आणि रात्री मी स्टेजवर गेले तेव्हा माऊलीजींना म्हटलं होतं की माऊलीजी मला लवकर पळवा. माऊलीजी म्हटले की ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा, ह्याच्या व्यतिरिक्त एक शब्दही नाही काढला, हसलंही नाही, काहीच नाही. काल म्हणे या थोडं हळूहळू या आणि येताना पळाले. गुरुजी होते आपले, मनीष गुरुजी आणि दुसरे एक साधक आहेत. माझा हा उजवा पाय ऑटोमॅटिक पळत होता पुढे. हा पायामध्ये माझ्या ताकद पण नाहीये, उभी राहिली तर थरथर कापतो हा पाय माझा. सकाळी बघितलं असेल काय लोकांनी पाठीमागे. आणि उजवा पाय ऑटोमॅटिक माझा पुढे पळायला लागला होता, तो खेचावा लागायचा पाठीमागे. Yes. माऊलीची शक्ती आहे. रात्री मी झोपले ना तिथे काही झालं नव्हतं. मी झोपले ना माझ्या शरीरातून काहीतरी निघून चालले, काहीतरी एनर्जी होती आणि ती निघून चाललंय. माझं शरीर हलकं हलकं पडलं आणि ते नंतर जड झालं. मला त्या क्षणाला जाणवलं की अरे मी तर काहीच करू शकत नव्हते, पण माझ्या शरीरामध्ये भूत असेल किंवा माऊलीचे असतील बाहेर. त्याच्यामुळे माझ्या डोळ्यातून ऑटोमॅटिक अश्रू यायला लागले होते त्यावेळेस. वा, खूप छान खूप छान. Yes. चलो निघायचं आपण सगळ्यांच्या अगोदर पोहोचणार.